नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। सोयाबीनला दुसरी फवारणी कोणती घ्यायची, कोणतं कीटकनाशक वापरायचे, कोणतं टॉनिक वापरायचे, कोणतं खत वापरायचे, कोणतं बुरशीनाशक वापरायचे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। या फवारणीचा मित्रांनो आपला फायदा काय होणार आहे की सोयाबीनमध्ये आपल्याला दुप्पट फुलधारणा होणार आहे, फुटव्यांची संख्या सुद्धा जास्त मिळणार आहे आणि सर्व प्रकारच्या अळी आणि कीटकावर चांगल्या प्रमाणे नियंत्रण होणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि सर्वात आधी आपल्या ॲग्री सरकार चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। खाली सबस्क्राइब बटन आहे। नमस्कार, मी ऋषी मोठे पाटील। शेतकरी बंधूंनो, सोयाबीनला आपल्याला दुसरी फवारणी ही 30 दिवसानंतर आणि 45 दिवसाच्या आतमध्ये घ्यायची। दुसऱ्या फवारणीचा आपल्याला मुख्य उद्दिष्ट आहे की आपल्याला फुलधारणा ही जास्त करायची, फुटव्यांची संख्या चांगली वाढवायची आणि सर्व प्रकारच्या अळी आणि कीटकावर नियंत्रण करणं हे दुसऱ्या फवारणीचं आपलं उद्दिष्ट आहे। तर शेतकरी बंधूंनो, सर्वात आधी आपण बघूयात की कीटकनाशक आपल्याला कोणतं वापरायचे। मित्रांनो, आपल्याला दुसऱ्या फवारणीमध्ये कीटकनाशक वापरायचे बायर कंपनीचं सोलोमन। याच्यामध्ये बेटा सल्फ्लुथ्रिन अधिक इमिडाक्लोरोपाइड दोन्ही प्रकारचा घटक आहे। तर मित्रांनो, बायर कंपनीचं सोलोमन हे अत्यंत प्रभावी आणि लोकप्रिय कीटकनाशक आहे सोयाबीनसाठी। आता हे कोणत्या कीटकावर अळीवर काम करतं तर सोयाबीनवर प्रामुख्याने जे चक्रीभुंगा असेल आणि खोडमाशी असेल ह्या अळ्यावर 100% अतिशय नियंत्रण करतं। तसंच पाने खाणारे अळी असतील, पाने कुरतडणारे अळी असेल, उंट अळी असेल याच्यावर 100% नियंत्रण करतं। आणि मावा, तुडतुडे, पांढरी माशी, ज्या पांढरी माशीमुळे भविष्यामध्ये आपल्या येल्लो मोजॅक विषाणूचा जो प्रसार होतो त्याच्यावर सुद्धा नियंत्रण करतं। त्यामुळे एकमेव असं कीटकनाशक हे दोन्ही प्रकारच्या सोयाबीनमधले जे आळ्या आणि कीटक आहेत याच्यावर नियंत्रण करतं। तर आपल्याला हे वापरायचे किती, तर 1 लिटरला 1 ml वापरायचे आणि एका एकरसाठी प्रमाण ठेवायचे 100 ml ते 120 ml आपल्याला एका एकरसाठी याचा डोस वापरायचा आहे। लक्षात ठेवा, याचा खर्च काय, तर एका एकरला आपल्याला खर्च साधारण 250 रुपये आपल्याला येईल। 1 लिटरची जी ह्याची बायर कंपनी सोलोमनची जी बॉटल ही साधारण 2200-2300 रुपयाला भेटते। कमी जास्त खर्च होऊ शकतो, पण आपल्याला 1 एकरला फक्त 100 ते 120 ml औषध लागतं, जे की आपल्याला 250 रुपयामध्ये पडून जाईल। तर हेच आपल्याला वापरायचं, दुसरं कीटकनाशक वापरायचं नाही मित्रांनो। याच्या आधी आपण प्रोपेक्स सुपर याचा वापर करतो। प्रोपेक्स सुपरचा जो प्रभाव आहे मित्रांनो हा जास्त दिवसापर्यंत राहत नाही, फक्त 8 ते 15 दिवसापर्यंत प्रोपेक्स सुपर काम करतं आणि ते स्वस्तामध्ये आहे। राहिला विषय बायर कंपनी सोलोमन, हे महिनाभरापर्यंत तुमच्या सोयाबीनवरील कुठल्याही प्रकारची अळी आणि कीटकाला येऊन देत नाही आणि पिकामध्ये हिरवेगार पाना सुद्धा आणतं मित्रांनो, टवटवी सुद्धा आणतं। हे तेलकट स्वरूपातलं औषध असल्यामुळे पानावर एकदम चिटकून राहतं, प्रसून राहतं। जरी पाऊस जरी झाला फवारणीनंतर तरी सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारचा याचा दुष्परिणाम दिसून येत नाही किंवा औषध काम करत नाही असं होत नाही। राहिला विषय मित्रांनो, दुसऱ्या फवारणीमध्ये काही जणांचं म्हणणं असतं की आम्ही कोराजेन किंवा इमॅमॅक्टिन वापरावं का। मित्रांनो, कोराजेन आणि इमॅमॅक्टिन हे दोन्ही जे औषध येतं हे फक्त आळ्यावर काम करतात, कसल्याही प्रकारे पांढरी माशी असेल, मावा, तुडतुळे याच्यावर काम करत नाही। त्यामुळे तुम्ही दोन्ही प्रकारचं कॉम्बिनेशन असलेलं बायर कंपनीचं सोलोमनच वापरायचं आहे। आता काही जण म्हणतील आम्ही आलिका वापरावं का, तर मित्रांनो पहिल्या फवारणीमध्ये आपण आलिका वापरलं होतं, त्यामुळे दुसऱ्या फवारणीमध्ये बायर कंपनीचं सोलोमन घेत आहे। मित्रांनो, हे आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य दोन्ही प्रकारे काम करत असल्यामुळे दीर्घकालीन आपल्याला सोयाबीन पिकावर सर्व प्रकारची किडी आणि आळ्यावर नियंत्रण देतं। आपल्याला हेच कीटकनाशक वापरायचे। आता कीटकनाशकाचा विषय झाला, त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला दुसऱ्या फवारणीमध्ये विद्राव्य खताचा एक वापर करायचा, ते आहे महाधन कंपनीचं फ्लॉवरिंग स्पेशल। बघा, सोयाबीनमध्ये आपल्याला फुलधारणा ही जास्त प्रमाणामध्ये पाहिजे, जेवढी जास्त फुलधारणा तेवढी जास्त आपल्याला शेंगांची संख्या मिळेल आणि आपल्याला एकरी उत्पादन हे जास्त मिळणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, महाधन कंपनीचं फ्लॉवरिंग स्पेशल हे पेटंट प्रकारचं विद्राव्य खत आहे। याच्यामध्ये नत्र, स्फुर्द, पालाश आणि सल्फर सुद्धा आहे। म्हणजे याच्यामध्ये नत्र आहे 9%, स्फुर्द आहे 27%, पालाश आहे 18% आणि याच्यामध्ये सल्फर आहे 7.5%। तर मित्रांनो, नत्राची गरज आपल्याला खूप कमी प्रमाणामध्ये लागते आणि याच्यामध्ये फक्त 9% नत्र आहे। याच्यामुळे काय होईल, ज्यांची सोयाबीनची वाढ कमी, पिवळं पडले, ते सगळं सोयाबीन हिरवगार होऊन जाईल, पिकाला ऊर्जा मिळेल। आपल्याला फुलधारणेसाठी थोड्या प्रमाणामध्ये नत्र लागतं, जे की याच्यामध्ये 9% आहे। त्यानंतर मित्रांनो, याच्यामध्ये 27% जे आहे ते स्फुर्द आहे। तर स्फुर्दाचा फायदा आपल्याला हा होतो की फुलधारणेसाठी सर्वात जास्त आणि महत्त्वाचा घटक हा स्फुर्द असतो, याच्यामध्ये तो 27% आहे। त्यानंतर पांढऱ्या मुळांचा विकास चांगला होतो, त्यामुळे आपल्याला अन्नद्रव्य जमिनीतून शोषून घेताना सोयाबीनला चांगल्या प्रमाणे उपलब्ध होतात। राहिली गोष्ट मित्रांनो, स्फुर्दामुळे आपल्याला फुटव्यांची संख्या चांगली मिळते आणि भविष्यामध्ये फुलधारणा ही चांगली मिळते। त्यामुळे ह्याच्यामध्ये 26% स्फुर्द आपल्याला हेच वापरायचे। आता याच्यामध्ये 18% पालाश सुद्धा आहे आणि पालाशचा फायदा काय होतो, रोगप्रतिकारशक्ती चांगली वाढते। त्यानंतर भविष्यामध्ये आपल्याला पाण्याचा ताण जरी पडला तरी सुद्धा पालाशमुळे आपलं सोयाबीन पीक हिरवगार राहतं। महत्त्वाची गोष्ट, शेवटच्या वेळेस आपल्याला ज्यावेळेस सोयाबीनचा दाणा भरवायचा आहे त्यावेळेस आपल्याला पालाश अत्यंत गरजेचं आहे। आणि याच्यामध्ये 7.5% जे आहे ते सल्फर आहे आणि सल्फर म्हणजे गंधक आपल्या सोयाबीन पिकासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। सल्फरमुळे आपल्या सोयाबीनमध्ये तेलाचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये वाढतं, सोयाबीनच्या दाण्याचं वजन वाढतं आणि प्रत्येक दाणा जो मित्रांनो तो टपोर आणि वजनदार भेटतो आपल्याला। त्यामुळे आपल्याला सल्फर वापरणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे एकमेव खत आहे मित्रांनो जे की सोयाबीन पिकासाठी अत्यंत गरजेचं आहे। दुसऱ्या फवारणीमध्ये याचा आपल्याला वापर करायचा आहे। 1 लिटरला 7 ग्रॅम वापरायचे। एका एकरसाठी तुम्ही अर्धा किलो किंवा 1 किलो प्रमाण ठेवू शकता। तर याचा खर्च जर बघायला गेला तर 200 रुपयाला 1 किलो बसतं आणि याच्यामध्ये तुम्ही 1.5 एकरपर्यंत फवारणी आरामशीर करू शकता। आता विद्राव्य खताचा वापर झाला मित्रांनो, तर मित्रांनो विद्राव्य खत आणि कीटकनाशक आपल्याला ह्या दुसऱ्या फवारणीमध्ये कंपल्सरी येतं। बाकी तुम्ही काही जरी नाही घेतलं तरी चालेल, पण एक कीटकनाशक आणि विद्राव्य खत म्हणजे बायरचं सोलोमन आणि महाधन फ्लॉवरिंग स्पेशल आपल्याला कंपल्सरी आहे।
त्यानंतर मित्रांनो टॉनिकमध्ये आपल्याला काय वापरायचं तर PI इंडस्ट्रीचं बायोविटा एक्स याचा वापर करायचा। याचा फायदा काय होईल, ज्यांच्या सोयाबीनमध्ये अजून लहान आहे, फुटव्यांची संख्या कमी, तर जास्त प्रमाणामध्ये फुटवा होऊन जाईल, आपल्याला फुलधारणे सुद्धा मदत होतं आणि फुलाचं रूपांतर मित्रांनो शेंगामध्ये सुद्धा काम करायचं PI इंडस्ट्रीचं बायोविटा एक्स करतं। तर हे आपल्याला वापरायचं की ते एका लिटरला आपल्याला 2 ते 3 ml वापरायचे, म्हणजे 15 लिटरच्या पंपाला तुम्ही 30 ते 40 ml वापरू शकतात आणि एका एकरसाठी तुम्ही अर्धा लिटर जरी वापरलं तरी सुद्धा आपल्याला जबरदस्त रिझल्ट सोयाबीनमध्ये येणार आहे। तुमचं सोयाबीन हिरवगार होऊन जाईल, ज्यांचं सोयाबीन पिवळं पडले, वाढ कमी ती सुद्धा होऊन जाईल चांगल्या प्रमाणामध्ये आणि फुटव्यांची संख्या आपल्याला चांगली मिळणार आणि दुप्पट फुलधारणा होण्यासाठी आपल्याला PI इंडस्ट्रीचं बायोविटा एक्स हेच वापरायचे। आता काही जणांचा प्रश्न काय होईल की पहिल्या फवारणीमध्ये आम्ही बायोविटा एक्स वापरले, तर अशाने शेतकरी बंधूंनो दुसऱ्या फवारणीमध्ये तुम्ही इसाबेन टॉनिक जरी वापरलं तरी चालेल। बघा शेतकरी बंधूंनो, टॉनिक वापरणं हे कंपल्सरी नाही। तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये टॉनिक वापरला असेल, दुसऱ्या फवारणीमध्ये नाही वापरलं तरी सुद्धा जमणार आहे, म्हणजे हे काय कंपल्सरी नाही आहे। आता राहिला विषय मित्रांनो चौथा, जो की बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की बुरशीनाशक आपण ह्या फवारणीमध्ये वापरावं का नाही। शेतकरी बंधूंनो, सोयाबीनवर प्रामुख्याने चारकोर रॉट असेल, खोडकूज असेल, मुळकूज रोग असेल किंवा पानावरील करपा असेल किंवा त्यानंतर तांबा रोग असेल, ह्या बुरशीजन्य रोगाचा अटॅक येत असतो। आपण एक वेळेस सोयाबीन पिकावर बुरशीनाशकाची आहे ती फवारणी घ्यायची। त्यामध्ये तुम्ही UPL कंपनीचं साफ वापरू शकतात किंवा सुमिटो कंपनीचं हारू वापरू शकतात। तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये जर बुरशीनाशक वापरला असेल तर सेकंड फवारणीला तुम्ही बुरशीनाशक घेतलं नाही तरी सुद्धा चालणार आहे। बघा, बुरशीनाशक जर तुम्हाला वापरायचं असेल तुम्ही एका लिटरात 2 ते 3 ग्रॅम वापरायचे, म्हणजे UPL कंपनीचं साफ असू द्या किंवा हारू असू द्या, हे तुम्हाला प्रमाण जर ठेवलं तर तुम्ही सर्व प्रकारच्या बुरशीजन्य रोगावर नियंत्रण मिळवू शकतात। शेतकरी बंधूंनो, सोयाबीनच्या फवारणीचा जर आपला रिझल्ट आणायचा असेल तर याच्यामध्ये सिलिकॉनचा स्टिकरचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे। बघत असाल तुम्ही वातावरण ढगाळ, पाऊस येण्याची शक्यता असते, अशा वेळेस आपलं सोयाबीन पिकावरील औषध वाया जाऊ शकतं किंवा आपण जे फवारणी करतो ते एक समान चांगलं पानावर जर पसरवायचं असेल तर आपल्याला सिलिकॉनचा स्टिकर एका पंपाला फक्त 5 ml वापरायचे। याचा फार खर्च नाही, एका एकरावर तुम्हाला याचा खर्च जर बघायला गेलं तर फक्त 50 रुपयेच आपल्याला पडेल। 30 ते 40 ml आपल्याला एका एकरसाठी सिलिकॉनचा स्टिकर लागतं। मित्रांनो, बायोविटा एक्सचा खर्च किती, एका लिटरची बॉटल आपल्याला 700 रुपयाला भेटते आणि एका एकरला आपल्याला फक्त अर्धा लिटर जे आहे ते बायोविटा एक्स लागतं। तर मित्रांनो, आपल्याला हीच फवारणी सोयाबीनला घ्यायची, याच्यामध्ये कसलाही प्रकारचा बदल करायचा नाही। तुम्हाला मी थोडक्यात सांगतो आता कोणतं औषध आपल्याला कसं वापरायचं। आपल्याला कीटकनाशकामध्ये बायर सोलोमन घ्यायचं आणि हे खर्च आपल्याला जर बघायला गेला तर 250 रुपयाला एका एकरला बसतं। त्यानंतर विद्राव्य खतामध्ये महाधन कंपनीचं फ्लॉवरिंग स्पेशल घ्यायचं, हे आपल्याला 200 रुपयाला 1 किलो बसतं, पण याच्यामध्ये 1.5 एकरची फवारणी होते, म्हणजे आपल्याला एका एकरला फक्त 150 रुपयाचं जे आहे विद्राव्य खत लागतं, म्हणजे ह्या दोन्हीचा खर्च फक्त 400 रुपये आणि हे 400 रुपयेच आपल्याला सोयाबीन फवारणीसाठी अत्यंत गरजेचं आहे। दुसरं ह्याच्यामध्ये औषध मिक्स करायचं की नाही हे कंपल्सरी नाही, म्हणजे तुम्ही टॉनिक जे असेल तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही बायोविटा एक्सचा वापर करू शकतात, नाही केला तरी सुद्धा जमणार आहे। आणि बुरशीनाशक जर तुम्ही वापरलं नसेल तरच वापरा, बाकी काही कंपल्सरी नाही आहे। तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला अशा शेतीविषयक माहितीसाठी सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय महाराष्ट्र।